मान्सूनपूर्व पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतीची कामं थांबलेली आहेत। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू असते। मात्र पावसामुळे शेतामध्ये ट्रॅक्टर किंवा बैलजोडी नेणंच सध्या शक्य नाहीये। पाऊस असाच सुरू राहिला तर खरीप हंगामाची तयारी लांबणीवर पडण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि जिल्ह्यामध्ये सध्या धान कापणीचा हंगाम सुरू आहे। मात्र पावसामुळे धान कापणी रखडून गेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील धान जमीनदोस्त झालाय आणि त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। बाजारामध्ये चिंचेच्या दरामध्ये काहीसे चढ उतार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे चिंचेच्या मागणीवर परिणाम झालेला आहे असं सुद्धा व्यापारी सांगतात। चिंचेला सध्या 7,000 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय। दरम्यान पुढील काही दिवस चिंचेच्या दरामध्ये चढ उतार कायम राहील असा अंदाजही वर्तवला गेला आहे। यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील शेतीमध्ये विक्रमी उत्पादन झाले। त्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत। अन्नधान्य आणि डाळी यांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या आहेत। कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाल्याची माहिती। जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे साठवलेल्या कांद्याचं नुकसान झालंय। कांदे शेतामध्येच ओले होऊन सडून गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान झालंय। जालना जिल्हाभरात मागील 8 ते 10 दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय आणि या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांसह फळबागांना सुद्धा बसतोय।